राज्यावरती सध्या दुष्काळाचं सावट पसरलेलं पाहायला मिळतंय। राज्यभरामध्ये अजिबातही पाऊस होत नाहीये। पुण्यामध्ये सुद्धा जवळपास आता जून महिना संपत आलाय तरी सुद्धा पावसाचा एक थेंबही पडलेला नाहीये। त्यामुळे प्रचंड शेतकऱ्यांचे हाल होत आहेत या सगळ्यामध्ये। यासाठीच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या चरणी साकडं घालण्यात आलेलं आहे, महानैवेद्य दाखवण्यात आलाय आणि अतिशय स्तुत्य असा हा साकडं घालण्याचा सुद्धा प्रकार म्हणावा लागेल। कारण तुम्ही जर माझ्या मागे आता पाहिलं तर या ठिकाणी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या चरणी 2100 किलो भाज्यांचा नैवेद्य जो आहे तो एका शनिपारला असलेल्या एका भाजी विक्रेत्याने दाखवलेला आहे। आणि या सगळ्याच्याच माध्यमातून हा भाजीपाला पिकवणारे जे शेतकरी आहेत, जो बळीराजा आहे तो बळीराजा सुखावू देत, भरपूर पाऊस होऊ देत आणि त्यांचं पीक चांगल्या पद्धतीने येऊ देत, हीच मागणी जी आहे ती खरं तर केलेली आहे। गणपती बाप्पाच्या चरणी अशी प्रार्थना केलेली आहे। आपण बघतोय गणपती बाप्पाचं अतिशय लोभसवाणं रूप आहे आणि खाली जर आपण पाहिलं तर 101 प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या संपूर्ण निवडून, सोलून, नीट करून, कापून, चिरून वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी गणपती बाप्पाच्या चरणी ज्या आहेत त्या अर्पण करण्यात आलेल्या पाहायला मिळतात। आणि इथून पुढे या भाज्या ज्या आहेत त्या पुढे ससूनच्या ज्या रुग्णांना मंदिराच्या वतीनं जेवण दिलं जातं, प्रसाद दिला जातो, त्या सगळ्यासाठी या भाज्यांचा वापर जो आहे तो केला जाणार आहे। त्यामुळे अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम म्हणावा लागेल। साकडं घालण्याची सुद्धा पद्धत ही खूप चांगली आहे। ज्या विक्रेत्याचा हा सगळा विचार आहे, ज्या विक्रेत्यानं हे साकडं घातलेलं आहे, महानैवेद्य दाखवलाय, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत आणि त्यांचा या सगळ्या मागचा मानस नेमका काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार। राज्यावर सध्या दुष्काळाचं सावट पसरलेलं पाहायला मिळतंय। कारण जून महिना जवळपास संपत आलेला आहे, अजूनही पाऊस पडलेला नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत, सर्वसामान्य प्रत्येक नागरिकाचे आज हाल होताना पाहायला मिळतात। पाणी खूप कमी आहे, मात्र या सगळ्यामध्येच भरपूर पाऊस होऊ देत आणि चांगला शेतकऱ्यांसाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने पाऊस होऊन त्यांचं पीक चांगलं उभारून येऊ देत असं साकडं जे आहे ते आज पुण्याचं आराध्य दैवत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या चरणी घालण्यात आलेला आहे। आणि अतिशय स्तुत्य असा एक साकडं घालण्याचा सुद्धा प्रकार पाहायला मिळालेला आहे। तो म्हणजे 2100 किलो निवडलेली भाजी जी आहे ती बाप्पाच्या चरणी नैवेद्य म्हणून दाखवण्यात आलेली आहे। आणि याच्या माध्यमातून बाप्पाकडे अशी प्रार्थना करण्यात आली आहे की मुसळधार पाऊस पडू देत आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढचं जे वर्ष आहे ते सगळं जाऊ देत। आणि हा जो उपक्रम आहे किंवा हे जे साकडं घातलंय ते शनिपारला असलेल्या एका भाजी विक्रेत्यानं घातलेलं आहे, त्यांच्याशीच आपण थेट बोलणार आहोत। दादा, तुमचं नाव काय आणि अशा पद्धतीनं साकडं घालावं असं का वाटतं? माझं नाव चरण नामदेव वनवे। मी शनिपार चौकामध्ये भाजी विकतो, निवडलेल्या भाज्या विकतो। आमचं गेले 40 वर्ष आहे। पण आत्ता अशी परिस्थिती झाली की जून महिना उलटत आला आहे तरी पाऊस नाही आहे। आणि मी ज्या शेतकऱ्यांमध्ये दिवसभर असतो त्या बाजारामध्ये, तिथं शेतकऱ्यांचे मी रोज दुःख बघतो जवळनं। तर पाऊस पडावा अशी माझी बी इच्छा आहे, सगळ्यांची इच्छा आहे, संपूर्ण महाराष्ट्राची। आज पुण्यामध्ये दिवसाआड पाणी आहे, शेतकऱ्यांचे ते किती आलेत। आणि शेतकऱ्याचं कसं आहे, शेतकऱ्याचं किती घर जरी गळलं ना तर तो आतुरतेनं पावसाची वाट बघतो। आपण पुण्यामध्ये एक टिपका पडला तर कागद आणून झाकतो। तर शेतकऱ्यासाठी आपण सर्वांनी थोडं पुढं यावं, माझी अशी इच्छा होती। मी श्रीमंत दगडूशेठ गणपतीला माझी ही प्रार्थना होती। त्यामुळे मी 101 प्रकारच्या 2100 किलो भाज्या चिरून निवडून ह्या गणपतीला महानैवेद्य दाखवला। आणि त्याकरता हे सुनील भाऊ रासने इथले अध्यक्ष आहेत, मी यांना फक्त कानावर टाकल्यानंतर ह्यांनी मला लगेच होकार दिला की तू जे करतो ते चांगलं करतो, उत्तम करतो, तुला जेव्हा लागेल तेव्हा आणून लाव। मग लावल्यानंतर त्यांनी बी मला सांगितलं की आमचे दगडूशेठचं जेवण जातं रुग्णांना, रोज हजारो रुग्ण जेवतात ससूनमध्ये, मग ते तुमचे 2100 किलो भाज्यांचा महाप्रसाद त्या रुग्णांना जाणार आहे। त्यामुळं मलाही समाधान वाटलं की मी जो भोग श्रीमंतांपुढं लावला तो खरंच गरिबाच्या मुखात गेला। आणि मग ह्यांनीसुद्धा मला भरपूर सहकार्य केलं। त्यामुळं माझी शेतकऱ्यांसाठी अशी विनंती आहे की आपण पुण्यात एवढी लोक राहतो, शेतकऱ्यासाठी प्रत्येकानं 5 मिनटं प्रार्थना करावी। कारण शेतकरी जगला तर आपण आहे, शेतकरी जर नाही जगला तर आपल्याला काहीच नाही भेटणार। त्यामुळे मी हा नैवेद्य गणपतीला दाखवायचा ठरवला। भाजी विक्रेते आहात तुम्ही आणि इतक्या वर्षांपासून व्यवसाय करताय। आत्ताच्या सारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे एकंदरीत भाजीच्या व्यवसायावरती, शेतीवरती या सगळ्याचा किती जास्त परिणाम होऊ शकतो आणि आपल्याला सर्वसामान्य ग्राहकांना याचा किती फटका बसतो? आत्ता कसं झालं आहे ताई, शेतकऱ्यांनी एकरभर जर माल लावला तर त्यातला 80% जळून जातो आहे, 20% हाताला येतो, तो बी बाजारापर्यंत येतो काही सडतो आहे। त्यामुळं आवक कमी होती मालाची, आवक कमी झाल्यानंतर तिथं बाजार वाढतो। आता कोथिंबीर मेथी 50-50 रुपयाला आहे, पण शेतकऱ्याला 50 रुपये भेटत नाही आहेत।
अजिबात भेटत नाहीत. आणि भेटले तरी शेतकरी म्हणतो ते 50 रुपये नको, कारण तो जो एकरभर जर माल त्याचा 10 रुपयांनी जरी गेला ना तरी शेतकरी खुश आहे. त्यामुळे ते 50 रुपये शेतकऱ्याला जात नाहीत, मलाही परवडत नाही आणि माझ्याकडून घेणाऱ्या माणसालाही परवडत नाही. त्यामुळं हा गैरसमज आहे की पुण्यात भाजी महाग झाली तर शेतकऱ्याला पैसे भेटतात, हा गैरसमज आहे. शेतकऱ्याचं 80% जळालेलं असतं आणि 20% हाताला आलेलं असतं, त्यातलं बी काही सडलेलं असतं. त्यामुळे मी या शेतकऱ्यांचे दुःख जवळ न बघितले. त्यामुळं मी दगडूशेठ चरणी हीच प्रार्थना आहे की सर्वप्रथम बळीराजाचं राज्य येवो आणि उद्यापासून म्हटलं तरी जोरजोरात पाऊस यावा की शेतकरी आनंदी झाला पाहिजे, माझी एवढीच इच्छा आहे. नक्कीच माझ्याबरोबर अध्यक्ष सुद्धा आहेत, अध्यक्षांशी सुद्धा बोलणार आहोत. पुण्याचं आराध्य दैवत आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा आणि आपण बघतोय पुण्यामध्ये दिवसाआड पाणी पुरवठा होतोय. प्रचंड पाणी खूप कमी आहे आपल्याकडे, पुढच्या 2-3 महिन्यांचाच पाणीसाठा शिल्लक आहे, तोही खूप कमी आहे. आपण मंडळाच्या वतीनं गणपती बाप्पाच्या चरणी अशा पद्धतीने काही साकडं घातलंय? आम्ही साकडं घातलेलंच आहे, कारण गेले महिनाभर हा जो अधिक महिना होता त्याच्यामध्ये आम्ही अनेक प्रकारचे याग केले. त्याच्यामध्ये या आपल्या महाराष्ट्रात किंवा देशभरात संपूर्ण पाऊस यावा, लवकर यावा, यासाठी आम्ही हे गणेश याग असेल किंवा इंद्र याग असेल, या असे विविध प्रकारचे एक महिना जवळजवळ आम्ही याग केलेले आहेत. आणि हा जो विक्रेता आहे याची जी तळमळ पाहून तो म्हणला असं बाबा की साकडं घालायचे देवाला भाज्या ठेवून. तर मला खूपच माझ्या घाईवरून आलो, त्याला म्हणलं काय नाही, लावून टाक. आणि त्याच्यामुळं आम्हीसुद्धा गणपती बाप्पाला प्रार्थना करतो की लवकरात लवकर पाऊस येऊ दे आणि शेतकऱ्याची जी दैनंदिन अवस्था जी झालेली आहे ही अवस्था चांगल्या रूपात येऊ दे, पाऊस पडू दे, भाजीपाला त्याचं शेतकऱ्याचं उत्पन्न हे चांगलं होऊ दे, ही गणपती चरणी आम्ही प्रार्थना केली. नक्कीच आपण बघतोय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या चरणी हे साकडं घातलेलं आहे. 2100 किलो भाज्यांचा हा महानैवेद्य सुद्धा दाखवण्यात आलेला आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये तरी पाऊस पडू दे अशी प्रार्थना बाप्पाच्या चरणी केलेली आहे. आपण बघतोय राज्यभरामध्ये प्रचंड दुष्काळाची चिंता जी आहे ती आज प्रत्येकाला सतावताना पाहायला मिळते. याचा फटका केवळ शेतकऱ्यांना बसतोय असं नाही, प्रत्येक सर्वसामान्य माणसाकडे आज दरडोई पाणी कमी झालेलं आहे आणि पुढच्या 3-4 महिन्यात हा पाणी पुरवठा सगळाच्या सगळा पाणीचा साठा जो आहे तो संपू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर अल्निनोचं सावट सुद्धा आहे. त्यामुळे या सगळ्याच वरती कुठेतरी एक चांगला मार्ग निघावा आणि गणपती बाप्पाच्या प्रार्थनेतून तरी इथून पुढच्या काळामध्ये पाऊस व्हावा अशीच इच्छा आज प्रत्येक भाविकाची दगडूशेठ बाप्पाच्या चरणी असलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.